महाराज टाकल्यानंतर रामदास स्वामींकडे गेले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की हा राजकारोबार तुम्ही सांभाळा. तुम्हाला काय वाटतं या वक्तव्याविषयी, काय भूमिका? छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे, ज्याचा आम्ही निषेध करतो. अशाच पद्धतीचं काम जे BJPशी संबंधित बावा लोकचं आहे, जे हिंदू लोकांची दिशाभूल करत आहेत, असेच एक अजय बिस्त आहेत, त्यांचं पूर्वश्रवणीचं नाव, आता योगी म्हणून ते मुख्यमंत्री आहेत यूपीचे. ते बंगालमध्ये जाताना म्हणतात की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. हे विवेकानंदांनी म्हटलं आहे. म्हणजे ते सुभाषचंद्र बोसांचं कार्यकर्तृत्व, त्यांचं त्याग बलिदान कमी करायचा. जेव्हा की हे इतिहासकारांनी बियॉन्ड डाऊट, शंकेच्या पलीकडे जाऊन हे सिद्ध केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी नाही, तर जगद्गुरू तुकोबाराय होते. मग हा प्रश्नच कुठं येतो, ज्यांची मीटिंग, ज्यांची कधी भेटच झाली नाही. तर कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, कार्य, रयतेचं राज्य, स्वराज्य जे निर्माण केलं, ते कमी करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न जो आहे तो काल बागेश्वर धामेंनी केला, ज्याचा आम्ही निषेध करतो. बागेश्वर बाबा यांनी आपलं भाषण बोलताना असंही म्हटलं की 4 अपत्य समजायला लागलं. नाही, माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी लग्न करावं आणि जी पत्नी त्यांची होईल तिला विचारावं की 4 मुलं करायचे का. कुठल्याही हिंदू महिलेला तुम्ही विचारून घ्या, कुठल्याही तरुणीला तुम्ही विचारून घ्या की लग्नानंतर तुम्ही 4 मुलं करणार का. उत्तर बागेश्वर धामला मिळून जाईल.